गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मला जर म्हणायचे असेल, मला एखादी गोष्ट करण्याची सवय आहे. म्हणजे मला पाणी पिण्याची सवय आहे. मला अभ्यास करण्याची सवय आहे. मला भांडण करण्याची सवय आहे. मला इतरांना मदत करण्याची सवय आहे. मला माझ्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याची सवय आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची चांगली सवय असणे किंवा वाईट सवय असणे, अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलता येतात का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, अशा प्रकारची वाक्य 100% इंग्रजीमध्ये बोलता येतात. पण अशा प्रकारची वाक्य जर इंग्रजीमध्ये बोलायची असतील, तर त्याच्यासाठी एक पॅटर्न आहे. तो पॅटर्न म्हणजे आय एम प्लस यूज्ड टू प्लस व्ही फोर. आता व्ही फोर म्हणजे काय? क्रियापदाचं चौथं रूप. ज्या क्रियापदाला नेहमी आय एन जी प्रत्यय लागतो, त्याला क्रियापदाचे चौथं रूप म्हणतात. जसं रीड रीडिंग, स्पीक स्पीकिंग, डान्स डान्सिंग, कम कमिंग, गो गोईंग, कम कमिंग. तर अशा पद्धतीची जी काही क्रियापदं आहेत, की ज्यांना आय एन जी प्रत्यय लागतो, अशी सर्व क्रियापदे म्हणजे व्ही फोर. त्याच्यानंतर वर्ड म्हणजे काय? शब्द. तर बघा, या सूत्रानुसार वाक्य आहेत का आपण बघूया. आय एम यूज टू वेकिंग अप अर्ली. मला लवकर उठण्याची सवय आहे. बघा, सूत्रानुसार आय एम घेतलेला आहे. त्याच्यानंतर यूज टू घेतलेला आहे. त्याच्यानंतर वेकिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आहे, म्हणजे वेकला आय एन जी प्रत्यय आहे. आणि त्याच्यानंतर वर्डमध्ये अप अर्ली. दुसरं वाक्य, आय एम यूज टू ड्रिंकिंग टी. मला चहा पिण्याची सवय आहे. आय एम यूज टू वर्किंग लेट. मला उशिरापर्यंत काम करण्याची सवय आहे. आय एम यूज टू वॉकिंग फास्ट. मला वेगाने चालण्याची सवय आहे. आय एम यूज टू बाथिंग विथ कोल्ड वॉटर. मला थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय आहे. पुन्हा आपण बघू काही वाक्य. आय एम यूज टू इटिंग स्पायसी फूड. मला तिखट खाण्याची सवय आहे. आय एम यूज टू कुकिंग डेली. मला स्वयंपाक करण्याची सवय आहे. आय एम यूज टू स्किपिंग ब्रेकफास्ट. मला नाश्ता टाळण्याची सवय आहे. आय एम यूज टू इटिंग आउटसाइड. मला बाहेर खाण्याची सवय आहे. आय एम यूज टू ड्रिंकिंग लॉट्स ऑफ वॉटर. मला भरपूर पाणी पिण्याची सवय आहे. किंवा मला खूप पाणी पिण्याची सवय आहे. खूप आणि भरपूर समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर बघा, आय एम यूज टू यूजिंग दिस लॅपटॉप. मला हा लॅपटॉप वापरण्याची सवय आहे. आय एम यूज टू ट्रॅव्हलिंग बाय बस. मला बसने प्रवास करण्याची सवय आहे. आय एम यूज टू ड्रायव्हिंग इन ट्रॅफिक. मला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्याची सवय आहे. आय एम यूज टू लिव्हिंग अलोन. मला एकटे राहण्याची सवय आहे. आय एम यूज टू स्लीपिंग ऑन द फ्लॉवर. मला जमिनीवर झोपण्याची सवय आहे. पुन्हा बघा, अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. आय एम यूज टू विअरिंग अ वॉच. मला घड्याळ घालण्याची सवय आहे. आय एम यूज टू रीडिंग बुक्स. मला पुस्तके वाचण्याची सवय आहे. आय एम यूज टू लिसनिंग टू म्युझिक. मला संगीत ऐकण्याची सवय आहे. आय एम यूज टू स्पीकिंग इन इंग्लिश. मला इंग्रजीत बोलण्याची सवय आहे. आय एम यूज टू हेल्पिंग अदर्स. मला इतरांना मदत करण्याची सवय आहे. राईट. बघा, पुन्हा अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. आय एम यूज टू स्टडिंग ॲट नाईट. मला रात्री अभ्यास करण्याची सवय आहे. आय एम यूज टू टेकिंग फोटोज. मला फोटो काढण्याची सवय आहे. आय एम यूज टू एक्सरसाइजिंग डेली. मला रोज व्यायाम करण्याची सवय आहे. तर जवळजवळ अशी एकूण आपण 25 म्हणजे 25 सेंटेन्सेस वी हॅव स्टडीड.
25 वाक्यांचा आपण सराव केलेला आहे. मग तुम्ही असं पण म्हणू शकतात, मला शाळेत जाण्याची सवय आहे. मला अभ्यास करण्याची सवय आहे. मला काहीतरी नवीन लिहिण्याची सवय आहे. मला पुस्तके वाचण्याची सवय आहे. मला इतरांना मदत करण्याची सवय आहे. अशा अनेक प्रकारची वाक्य आपण मराठीत घेऊन मी दिलेल्या पॅटर्ननुसार 100% वाक्य बनवू शकतात आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. करा, प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. फॉर्म्युला किंवा पॅटर्न असा आहे, आय एम प्लस यूज्ड टू प्लस व्ही फोर प्लस वर्ड किंवा वर्ड्स, दॅट्स ऑल. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.